नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात सिंदेवाही की आवाज। आपल्या शहराच्या, आपल्या गावाच्या आणि आपल्या लोकांच्या बातम्या आता थेट आपल्या मोबाईलवर। सत्य आणि ताजा खबर। तर चला पाहूया आजची बातमी। आज दुपारी सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर गावात ही भीषण घटना घडली आहे। 4 तरुण पोहण्यासाठी उमा नदीवर गेले होते। त्यामध्ये अनिकेत अनिल पर्वते वय 18 वर्षे, ज्ञानेश्वर विलास तोंडफोडे वय 18 वर्षे, अंकुश दुर्गावासी वय 18 वर्षे आणि ऋषभ मंगेश तोंडफोडे वय 19 वर्षे हे 4 मित्र होते। पोहण्याच्या दरम्यान अनिकेत पर्वतेचा तोल गेला आणि काही क्षणातच तो नदीच्या खोल पाण्यात बुडाला। बाकी 3 मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता। घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ मदत कार्य सुरू केलं आणि मृतदेह बाहेर काढण्यात आलं। मृतदेहाचा पोस्टमॉर्टम सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात करण्यात आला असून पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत। या घटनेने रत्नापूर गावात शोककळा पसरली आहे। 18 वर्षाचा तरुणाचा मृत्यू झाल्याने मित्रमंडळी, नातेवाईक आणि गावकरी हळहळ व्यक्त करत आहे। उमा नदी परिसरात या आधीही अशा घटना घडल्या असल्याने गावकऱ्यांनी प्रशासनाकडे नदीकाठी सुरक्षिततेचा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। सिंदेवाही की आवाज पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू। तोपर्यंत नमस्कार आणि जोडलेले रहा आमच्या सोबत। चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। संपादक रोशन खानकुरे, धन्यवाद।